दंगल भडकवू नका, अन्यथा महाराष्ट्र कायमचा बंद राहील. जरांगे पाटलांचा इशारा, फडणवीस हाकेंवर गंभीर आरोप. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि लक्ष्मण हाके यांना थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. आगामी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी त्यांनी संवाद दौरा सुरू केलेला असून या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भाषणात अनेक गंभीर आरोप केलेले आहेत, विधानं केलेली आहेत. परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे दिवसभर थांबून त्यांनी परभणी जिल्ह्यातील विविध गावातील मराठा समाज बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा केली. या संवादादरम्यान जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी म्हटलं आहे की फडणवीस यांनी सर्व ओबीसी नेत्यांना गोव्यात नेऊन त्यांचे कान भरले. त्यानंतर आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव आखला जातो आहे. मला याची कुणकुण आधीच लागली असून आता लोकही याबद्दल चर्चा करू लागले आहेत. मात्र आमचं आंदोलन हे शांततेत होणार आहे. फडणवीस यांनी जर असं काही करण्याचा विचार केला तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहील. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा त्रास सहन करावा लागेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी म्हटलं आहे की मराठा आरक्षणाबाबत बोलणाऱ्या हाकेला मी मोजत नाही. त्याला खरी जर हिंमत असेल तर गरीब धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याची मागणी करावी आणि त्यासाठी आंदोलन करावं. आमच्याकडे येऊन काही उपयोग नाही, कारण आम्ही आधीच सगळं मराठी ओबीसीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता ते काही उरलंय ते त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. देवेंद्र फडणवीसने पेरलेले लोक आहे, त्यामुळे आम्ही त्यांना काय महत्त्व देत नाहीत. पहिल्यापासून कोणाला महत्त्व द्यायचं आणि काय करायचं आम्हाला चांगला माहिती. किंवा कोणाला किती महत्त्व द्यायचं, कोणाला महत्त्व देत बसायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, ही आमची भूमिका आहे. आम्ही ना कधी धनगराला विरोध करतो, ना ओबीसींना करतो, ना कधी दलित मुस्लिमांना करतो. आम्ही कोणालाही कधी विरोध करत नाहीत, कारण आम्ही जातीवादी नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधीच ऐकत नाही. आमचा मूळ स्वभाव येतो, त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्षच देत नाही आणि याला महत्त्व द्यायची गरज नाही आम्हाला. असले किती काही येतात आणि किती काय जातात, पण हे देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही. ते देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय, कोणाला बोलायला लावतो, काय पण करतो. कारण त्याचे जे मराठा द्वेष आहे ना त्याच्यात भरलेला, तो दिसला. आता आम्हाला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय, मराठ्यांमुळे सत्तेत आलाय. आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करील, गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही, ही आम्हाला देवेंद्र फडणवीसकडून अपेक्षा होती. परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडं कानं भरले, मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं. जी लोकात चर्चा होती, जी आम्हाला शंका होती, ती खरी पण व्हायला लागली. कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला, मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून. ठीक आहे, बघू. विजय सामंत असे म्हणाले आहे की मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नये, त्यांच्यावर टीका करू नये, इतर नेत्यांविषयी त्यांनी बोलावं. कोणाविषयी बोलायचं सांगा ना, म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का? देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत, उदय सामंत असोत किंवा कोणी असोत, कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणतो. हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे. आता जे नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना. अरे यार, सरळ सरळ आहे. मीडियाच्या बांधवाला कोणी बोललं तरच तुम्ही त्याला बोलता ना. बळच कुणाला बोलायचं का? आम्ही जे बोलन त्यालाच बोलणार ना. देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेते, पोलिस बघून घेते म्हणजे काय? तू काय हल्ला करणार, दंगल घडवून आणणार? काय चूक आहे? लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले, हे काय चुकीचं आहे? मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस ते सिद्ध केलं. देवेंद्र फडणवीस मराठी आहेत. एकदा झालं अंतरावली, तू हल्ला केला, आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, पुन्हा भानगडीत पडू नको. महाराष्ट्रात पाठ होऊन देणार नाही. महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे, नेत्याला बी एका बी पोराला जर तिथं काठीनं बी डवचिलं ना तर महाराष्ट्र तो तर राजकीय करिअर संपलंच. ध्यानात ठेव तू. तू माया नदी लागू नको. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.